मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा एका ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथे पाऊल ठेवतात असं वाटतं की आपण टाइम मशीन मध्ये बसून हजारो वर्ष मागे गेलो आहोत. समोरच उभं आहे तुमचं माझं आपल्या पूर्वजांचं हस्त खेळतं अस्सल गाव. थांबा, तुम्हाला वाटेल ही फक्त मातीची खेळणी आहेत. अजिबात नाही. इथे तयार केलेल्या प्रत्येक पुतळ्यातून तुम्हाला गावाकडचा जिवंतपणा जाणवेल. नमस्कार मित्रांनो, मी अमरीश तुमचा आपल्या हक्काच्या मराठी प्रतिशोध एमएस यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. मित्रांनो, आजचा हा ब्लॉग खूप मोठा होणार आहे कारण कनेरी मठातल्या खूप महत्त्वाच्या गोष्टी मी या ब्लॉगमध्ये कव्हर केल्या आहेत. महाराष्ट्रातील सर्व जाती व्यवस्थेची जी ठरलेली कामं होती, ती जुनी प्राचीन आपली परंपरा होती, संस्कृती होती, त्याचबरोबर जी गार्डन आहे ते गार्डन सुद्धा खूप छान पद्धतीनं कव्हर केलं आहे. हा ब्लॉग मोठा आहे, संपूर्ण पहा. आपला जुना महाराष्ट्र, जुनी लोककला, जुनं ग्रामीण जीवन कसं होतं ते या ब्लॉगमध्ये कव्हर केलं आहे. तर सविस्तर पहा आणि तुम्ही यापैकी काय काय अनुभवलेलं आहे, काय काय पाहिलेलं आहे या अगोदर ते सुद्धा खाली कमेंटमध्ये सांगा. तर चला सुरू करूया. तर चला मित्रांनो, माझ्यासोबत आता आपण जाणार आहोत दुसऱ्या पार्ट मधल्या महत्वाच्या भागाकडे. म्हणजे आपलं या पार्ट मध्ये आपण म्युझियम आणि राहिलेला संपूर्ण भाग कव्हर करूया. साईडला म्युझियम, प्राचीन शिव मंदिर, अन्न छत्र, सत्संग भवन, माया महल, तारांगण, भूत बंगला आणि सेवंडी थिएटर या साईडला एवढे स्पॉट इकडे आहेत. मित्रांनो, आता इथं सिद्धगिरी म्युझियम आहे. म्हणजे पूर्वीचं ग्रामीण जीवन कसं होतं ते प्रत्यक्षात साकारलेलं आहे. इथं थोडीस त्याचं स्ट्रक्चर बनवलेलं आहे. हे बघा, इथं गुबवाल्या मर्याची जे पूर्वीचं असायचं ना गावात, मी याच्या अगोदर एकदा व्हिडिओ टाकला होता, ते इथं उभा केलेला आहे. आणि या साईडला ही ग्रामीण जीवन म्हणजे घरं कशी होती पूर्वीची ते इथं दाखवलेले आहेत. हे पाहू शकता तुम्ही. आजच्या विज्ञानाच्या युगात कदाचित या गोष्टी कालबाह्य वाटतील, पण आपला इतिहास किती समृद्ध होता याची प्रचिती इथे आल्यावर नक्कीच येते. तर चला आतमध्ये जाऊन पाहूया आपण कसं आहे. तर आपण प्राचीन काळातील जगात जाऊया, दुनियेत जाऊया. मित्रांनो, इथे जमिनीखाली अतिशय सुंदर गुहा बनवल्या आहेत. या गुहेत प्रवेश केल्यावर दिसतो तो आपल्या ऋषीमुनींचा जीवनक्रम, जंगलात चाललेली त्यांची योग साधना, जप तप पाहून आपण भारावून जातो. रामायण महाभारत काळातील प्रत्येक पात्र इथे मूर्ती रूपात असं साक्षात उभं केलंय की ते आपल्याशी बोलतील असं वाटतं. इथलं सर्वात मोठं आश्चर्य म्हणजे आपला समृद्ध आयुर्वेद. हजारो वर्षापूर्वी स्त्रियांची प्रसूती कशी व्हायची इथपासून ते चक्क मेंदू आणि हृदयाच्या शस्त्रक्रियेपर्यंत पुरावे इथे मूर्ती रूपात पाहायला मिळतात. मातीच्या मडक्यात औषधं कशी बनवली जातात, त्याची साहित्य कोणती, हे सगळं पाहून थक्क व्हायला होतं. मित्रांनो, या निबिड अरण्यात शांत पर्णकुटीमध्ये ध्यानस्थ बसलेल्या या ऋषीमुनींकडे पाहिलं ना की काळजाचा ठोका चुकतो. क्षणभर थांबून आजच्या बदललेल्या जगाकडे पाहिलं तर हे आधुनिक जग एकदम कुरूप वाटायला लागतं. एक काळ असा होता जेव्हा मानवी जीवनात संघर्ष नक्कीच होता, पण अपेक्षा खूप कमी होत्या. आज आपण विज्ञानाच्या शिखरावर आहोत, पण सुख आणि शांती मात्र गमावून बसलो आहोत. आपल्या पूर्वजांचं जगणं हे पूर्णपणे नैसर्गिक आणि निरोगी होतं. निसर्गाच्या कुशीत जे मिळेल तेच त्यांचं अन्न होतं आणि निसर्गाचे नियम हेच त्यांचे कायदे होते. पण आज आपण आत्ताच्या तथाकथित आधुनिक युगात डोकावून पाहिलं तर सभोवताली फक्त कृत्रिमता दिसते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट हायब्रिड झाली आहे. जेवण हायब्रिड, विचार हायब्रिड आणि नाती सुद्धा आर्टिफिशियल. पॅकेज्ड फूड, केमिकलने पिकवलेल्या भाज्या आणि एसीच्या बंद खोलीतलं कृत्रिम आयुष्य, यामुळे आपण स्वतःला सोयी सुविधांच्या विळक्यात अडकून ठेवलंय. परिणाम काय? आज पैसा वाढला, गाड्या वाढल्या, इमारती वाढल्या, माणसाचं जीवनमान मात्र कमालीचं घटलं. ज्या वयात आपले पूर्वज 100 वर्षे निरोगी आयुष्य जगायचे, तिथे आज वयाच्या 40शीतच माणूस विविध आजारांनी ग्रासलेला असतो. कनेरी मठातील ही दृश्य केवळ पुतळे नाहीत, तर ते आपल्याला आरसा दाखवत आहेत. ते आपल्याला सांगत आहेत की विज्ञानाची प्रगती आवश्यक आहेच, पण निसर्गाला सोडून जगणं म्हणजे स्वतःचा विनाश ओढवून घेण्यासारखं आहे. चला या समृद्ध पूर्व काळाकडून जगण्याचा तोच खरा आणि नैसर्गिक मंत्र पुन्हा शिकूया. गुहेत पुढे आल्यावर डोळे खिळून राहतात ते या अद्भुत देखाव्यावर. वनवासातील राम, लक्ष्मण, सीता आणि त्यांची खडतर पायपीट, दुसरीकडे युगायुगापासून आपल्या रामाची आतुरतेने वाट पाहणारी भक्तीची मूर्ती म्हणजे आपली शबरी माता. हा प्रसंग जेव्हा आपण प्रत्यक्ष मूर्ती रूपात पाहतो तेव्हा केवळ इतिहास डोळ्यासमोर उभा राहत नाही, तर मानवी मूल्यांचा एक फार मोठा धडा मिळतो. शबरी मातेने प्रभू रामाला दिलेली बोरं साधीसुधी नव्हती, तर ती चाखून दिलेली उष्टी बोरं होती. पण रामाने त्यातला उष्टेपणा नाही, तर शबरी मातेचा अथांग प्रेम आणि भक्ती पाहिली. हाच आहे आपल्या संस्कृतीचा समतावादी राम. जो महालात जेवढा राजा होता तेवढाच तो एका गरीबाच्या शोषिताच्या कुटीतही त्यांचाच बनून राहिला. श्रेष्ठता जन्माने नाही तर प्रेमाने आणि कर्माने ठरते. हा संदेश हा देखावा आपल्याला देतो. थोडं पुढं आलं
की यशोदा कृष्णाचं ते गोंडस रूप पाहून मन प्रसन्न होतं. अर्जुन एकलव्याची गुरुभक्ती असो किंवा वनवासात राम लक्ष्मण आणि शबरीची झालेली ती ऐतिहासिक भेट असो, इथे सगळे देखावे डोळ्यासमोर जिवंत होतात. लाल रंगाच्या भिंतीवर कोरलेली योगासने आणि तिथले ते शांत वातावरण मनाला वेगळीच अनुभूती देतं. इतकं हे छान आहे. कनेरी मठात तयार केलेला हजारो वर्षापूर्वीचा ऋषीमुनींचा काळ जेव्हा आपण फक्त मूर्ती रूपात पाहतो तेव्हा आपले डोळे विस्फारतात आणि आपण आश्चर्यचकित होतो. मग जरा विचार करा, हा काळ जेव्हा प्रत्यक्षात असेल तेव्हा तो किती अद्भुत आणि अलौकिक असेल. गुहेतून बाहेर पडलो की आपण जणू एका वेगळ्या जगात येतो, म्हणजेच आपल्या अस्सल मानव लोकात. समोरच असलेली वडाची जुनी झाडं आणि त्याखाली वसलेलं आपलं जुनं गाव, शेतातले दगड काढण्यापासून ते नांगरणी, पेरणी आणि काढणीपर्यंत शेतीची सर्व कामे इथे इतकी जिवंत दाखवली आहेत की तुम्हाला गावाकडच्या घामाचा सुगंध येईल. विहिरीवरचा तो रहाट आणि त्याचा कुरकुरणारा आवाज, त्याचं संगीत आजही जुन्या आठवणी ताज्या करतं. फक्त 250 रुपयांच्या तिकिटात एवढा मोठा खजिना अनुभवायला मिळतो. वेळेत गेलात तर इथे मोठ्या अन्नछत्रात महाप्रसादाची सोय सुद्धा आहे. मठाची शाळा आणि आश्रम पाहण्यासारखे आहे. माझं तर मत असं आहे की आपल्या समृद्ध वारशाची ओळख करून घेण्यासाठी प्रत्येकाने सहकुटुंब इथे एकदा तरी भेट द्यायलाच हवी. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढे कंटिन्यू करा. आजच्या सारख्या आधुनिक सोयी सुविधा, मोबाईल, इंटरनेट किंवा आलिशान गाड्या नक्कीच त्या काळात नव्हत्या, पण तरीही त्यांचं जगणं आजच्यापेक्षा कितीतरी पटीने समाधानी आणि निरोगी होतं. आज आपल्याकडे सगळं काही असूनही माणसाच्या मनात लबाडी, कपट आणि स्वार्थ ठासून भरला आहे. पण त्या काळात मानवी मूल्यांची एक वेगळीच उंची होती. लोकांच्या मनात नीतिमत्ता होती, वागण्यात नैतिकता होती आणि जगण्यात कमालीचा साधेपणा होता. तिथे कोणी कोणाला फसवणारं नव्हतं. लबाडीचा तर पत्ताच नव्हता. ती लोक आपल्या शब्दांची पक्की आणि कमालीची इमानी होती. प्राण जाये पर वचन न जाये हा फक्त ग्रंथामधला विचार नव्हता, तर ते त्यांचे रोजचं जगणं होतं. माणसाने माणसाला दिलेल्या शब्दाला तिथे देवाच्या शपथे इतकं महत्व होतं. चालू आहे, रहाट आहे तिकडं. हे वडवा किती मोठं, हे सगळं हे ओरिजिनल आहे, हे डुप्लिकेट आहे सगळं. बघा तर बसायला वगैरे जागा आहे. बघा बायका पाणी काढतात रहाटानं. आपल्या पूर्वजांच्या काळात 12 बलुतेदार आणि 18 आलुतेदारांची एक समृद्ध संस्कृती होती. गाव कसं स्वावलंबी होतं आणि एकमेकांच्या साथीनं कसं गुन्ह्या गोविंदानं राहत होतं याचं जिवंत दर्शन इथे घडतं. जरा इकडे बघा, हे आहे लमानाचं घर. पारंपरिक पोशाखातली ती माणसं आणि बाजूलाच पेटवलेली ती शेकोटी. हिवाळ्याच्या दिवसात शेकोटी भोवती शेकत बसलेली आणि सुखादुखाच्या गप्पा मारणारी ही लोक पाहून थेट जुन्या काळातल्या गावाचा फील येतो. होय, इथे डोंबाऱ्याचा खेळ सुरू आहे. तो थरार डोळे विस्फारून पाहणारी गावची लहान मुलं, खांद्यावरती माकड घेऊन उभा राहिलेला तो मनुष्य. आजच्या सारखी करमणुकीची साधनं टीव्ही किंवा मोबाईल नसताना गावचं रंजन करणाऱ्या अशा लोककलांमुळे गावात कसं गजबजले पण असायचं ते इथं पाहायला मिळतं. थोडं पुढे आलं की समोरच दिसतं ते गावचं श्रद्धास्थान, म्हणजे आपल्या हनुमंताचं मंदिर. मंदिराच्या या सभा मंडपात बघा प्रवचन सुरू आहे. हे आज हे पाहायला मिळतं चित्र. वासुदेव, जी गावगाड्यातून लोप होत चाललेली परंपरा. वासुदेव, बायका रांगोळ घालतात, पारावरती माणसं झोपलेत, काय माकडाला चिडवतात, माकडं बसलेत पारावरती, माणसं गप्पा मारतात. इथं बघा धर्मशाळा, जी आता कमी पाहायला मिळते, ऐकायलाच फक्त मिळते. रेणुका देवीचं मंदिर, घर आहे ते. आणि अस्वलाचा खेळ, काय म्हणते त्याला, सोमवार कट्टा. पट्टी आहे मित्रांनो. पूर्वी बांधकाम वगैरे करण्यासाठी चुना वापरला जायचा ना, ते चुना घोटवण्यासाठी इथं भट्टी आहे. पोर बहुरा खेळते ते बघा. हे पहा विठ्ठल मंदिर आहे. वारकरी भजन चालू, हरिपाठ वगैरे. इथं तुतारी वाजवते माणूस. या ठिकाणी पूर्वी गावची चावडी. मावशी जेवण करताय का? जेवा जेवा जेवा. तुम्ही इथलेच का? ह्याच गावचे? कनेरी. हा हा. हे वरचं चित्र बनवलेलं आहे, ह्या मावशी ओरिजिनल आहे त्या. हे बघा कोंडवाडा, म्हणजे जी जनावर शेतकऱ्यांना उपद्व्याप त्रास देत होती ती पूर्वी कोंडवाड्यात कोंडली जायची, ती कोंडवाडा आहे. इथं बघा माळी, म्हणजे गावगाड्यातले 12 बलुतेदार 18 आलुतेदारांची जी संस्कृती होती ती प्रत्येक जातीचा, प्रत्येक व्यवसायावरनं जाती ठरल्या होत्या. त्या प्रत्येकाचं हे व्यवसाय कसा त्यांनी केलेला आहे. इथं कुंभाराचं घर आहे बघा या साईडला. इथं पाथरवट,
म्हणजे दगड फोडणार, जोतं वगैरे बनवणारी. इथं कोळ्याचं घर आहे, मच्छी हे बघा असं जबरदस्त. इथं लोहाराचं घर आहे, भट्टी चालू आहे, पोरं खेळतायत. शिवा बघ हे सगळं, हे आता आपल्या गावात होतं, आता नाही बघायला भेटत, ते सगळे गेले मुंबईला. मग तांबट करी इथं गाद्या बनवायला चालू आहे. कधी आले हा बघा. तर या साईडला चर्मकार, चप्पल शिवणारे, बुरुड, गुरव. इथं आहेत कातळी कापणारे, कमविणारे. आणि इथं आहे गुरव. इथं कोरवी म्हणजे झाप येणारे. काय काय जातींची नावं माहिती नाही, ती त्यांचा व्यवसाय माहिती नाही, तर त्यांची सुद्धा इथं बनवलेलं आहे. शेतकऱ्याचं घर आहे, असं काय दिलेलं नाही, कॉमन आहे. इथं लक्ष्मी मंदिर आहे बघा. इथं आंधळी कोशिंबीर खेळतात मुलं, इथं पलीकडल्या साईडला शिकरते पाठीमागच्या साईडला बघितलं. आणि शिंप्याचं घर आहे इथं. हे पहा, इथं कुस्तीचा आखाडा आहे, तालीम आहे. हे पहा, कुस्तीचा आखाडा, व्यायाम करतात पोरं. आणि या साईडला चावडी न्यायनिवाडा चालू आहे. पूर्वी अशा पद्धतीनं हे केलं जायचं, दौंडी देण्यासाठी माणूस उभा आहे. इथं जनावरांना पत्र्या मारायला चालू आहे. त्या वरती पाणी म्हणजे पकालीतून पाणी जे वाटलं जायचं ना, ते आहे इथं बघा. कासार, बांगड्या विणण्याचं काम चालू आहे. इथं बाजार कट्टा आहे. पूर्वी यातून मी सुद्धा बघितलेलं आहे, याच्यामधून पिक्चर यात्रेत यायचं. हे काय म्हणते त्याला, आता लक्षात नाही माझ्या. हे बघा, इथं शाळा, आई बाबा काका मामा शाळा. हे बघा, इथं सूत विणायला चालू आहे, नाभिक कठीण करायला चालू आहे बघा. इकडं विस्त्री, मडीवाळ, मच्छीदेव प्रसन्न. हे बघा, इथं सूत विणायला चालू आहे. वा कसं आहे. इथं गाढव, कुत्री सुद्धा वेलेली आहे, तिची पिल्ला आहे तिथं. हे बघा घर कसं आहे. घर आतमध्ये जाऊया आपण. हे बघा बघा, लहान मुलाला आंघोळ घालायला चालू. प्रथम अजून तरी हे अनुभवायला भेटतंय. हे पहा, बाळांची कॉट इथं बघा, जात आहे दळण दळण्यासाठी. हे बघा, गोंधळी, गजब आहे गजब. फक्त 250 रुपयात ही सर्व संस्कृती आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, नक्की भेट द्या, जबरदस्त वाटतंय. तिथं पण खाली मुलं खेळतात. तिथं रगोल खेळते, लगोरीचा खेळ. रगोल म्हणतो मी, लगोरीचा खेळ. कपाळाला बुक्का लावलेली, डोक्यावर पागोटा आणि अंगात धोतर नेसलेली गावची ती साधी भोळी भाबडी लोक. म्हणजे गावगाड्यातली कुठलीच जात इथं राहिली नाही की ज्यांचा ज्या व्यवसायावरनं जाती पडल्या, ती सगळ्या जाती इथं कव्हर केल्या आहेत. म्हणजे ग्रामीण जीवन कसं होतं, काहीच राहिलं नाही. पकालीनं पाणी वाटलं जायचं पहिलं, ते बघितलंय. म्हणजे इथं आता सध्या कुठं दिसतंय ही. हे बघ, डोंबाऱ्याचा खेळ. इथं बघा, रंगाऱ्याचं, त्याला काय म्हणते ते, असं इथं पर्टिक्युलर नाव नाही इथं, पण हे बघा, हे नवीनच आहे. हे बघा, ही घरं होती पहिली अशी. हे बघा, शिवी, मुली खेळायच्या, फुगडी, बायका फुगडी खेळताय तिकडं. इथं बघा घर. बघा, हे खेळ काय म्हणजे नवीनच आहेत बघायला. मित्रांनो, कन्हेरी मठातले हे ग्रामीण जीवन पाहत असताना मला अशा गोष्टी अनुभवायला आल्या ज्याने मी थक्क झालो. इथे फिरताना काही खेळ, काही जाती, काही लोकसंस्कृती अशी पाहायला मिळाली ज्याबद्दल मी यापूर्वी कधी वाचलंही नव्हतं आणि कधी ऐकलंही नव्हतं. आपल्याला वाटलं की आपल्याला आपल्या पूर्वजांचा इतिहास माहिती आहे,
पण इथे आल्यावर समजतं की आपण आपल्या मूळ संस्कृतीपासून किती दूर आलो आहोत. इथे प्रत्येक पुतळ्यामध्ये इतक्या बारीक सारीक गोष्टींचा विचार केला गेला आहे की विचारू नका. आपल्या पूर्व काळात आपल्या जुन्या गावामध्ये ज्या प्रथा, जे व्यवसाय, जे खेळ प्रचलित होते ते इथे मूर्तिरूपात हुबेहूब जिवंत केले आहेत. आज आपण आंतरराष्ट्रीय खेळाच्या मागे धावतोय, पण आपल्या मातीतले ते अस्सल खेळ आणि त्यामागचं विज्ञान काय होतं हे इथं पहिल्यांदाच डोळ्यासमोर येतं. समाजातल्या प्रत्येक घटकाचं गावातलं स्थान आणि त्यांचं योगदान किती महत्वाचं होतं हे या कलाकृतीमधून अगदी स्पष्टपणे दिसतं. विचार करायला लावणाऱ्या, काळाच्या ओघात आधुनिकतेच्या नावाखाली आपल्या संस्कृतीतल्या ज्या गोष्टी इतिहास जमा झाल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी इथे एकाच छताखाली जतन करून ठेवल्या आहेत. हे नुसतं पुतळ्यांचं प्रदर्शन नाही, तर हा आपल्या विस्मरणात गेलेल्या समृद्ध भूतकाळाचा एक जिवंत दस्तावेज आहे. इथे आल्यावर खरंच असं वाटतं की अरे इतकं सगळं वैभव होतं आपल्याकडे. नक्कीच हे पाहिल्याशिवाय आपल्या पूर्वकाळाची खरी ताकद आपल्याला समजणार नाही. हे वा पालखी अब्दागिरी पुढं बघा कशा काडसिद्धेश्वर महाराजांची पालखी आहे. काय काय गोष्टी मला माहित नाहीत मित्रांनो. तुम्ही जिथून व्हिडिओ बघताय, तुम्हाला ज्या ह्यातल्या काय गोष्टी माहिती आहेत त्याची कमेंट करून खाली नक्की सांगा. मित्रांनो, तुम्ही कण्हेरी मठ बघितला असेल तर तुम्हाला यात काय दाखवलं नाही आणि काय दाखवायला पाहिजे होतं, अजून काय राहिले हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. मित्रांनो, आता जरा इथे बघा, हा भव्य आणि दिव्य रथ आहे साक्षात काडसिद्धेश्वर महाराजांचा. हा रथ आणि त्यापुढे मनोभावे अंगातली सगळी ताकद लावून हातात रश्या धरून एका लाईनीत रथ पुढे ओढणारी ही लोक बघा. क्षणभर काळजाचा ठोका चुकतो, कारण या मूर्तीकडे पाहिल्यावर त्या पाषाणाच्या किंवा मातीच्या आहेत असं वाटतच नाही. असं वाटतं की ही माणसं आता जिवंत होऊन अलख निरंजन किंवा काडसिद्धेश्वर महाराज की जय असा जयघोष करत रथ पुढे ओढू लागतील. कारागिराने भक्तीचा इतका अद्भुत जिवंतपणा या मूर्तीमध्ये उतरवला आहे की आपण पाहतच राहतो. कुतूहलाने आणि चेहऱ्यावर रथाच्या या भक्तिमय सोहळ्यावरून पुढे आलो की आपल्याला पाहायला मिळतो तो आपल्या पूर्वजांचा अस्सल जुना बाजार. आज आपण मॉल आणि ऑनलाईन शॉपिंगच्या जमान्यात जगतोय, पण पूर्वीचा बाजार कसा असायचा, बाजारात काय काय मिळायचं? धान्याची पोती, मातीची भांडी, जुनी वजनं, माप किंवा तो जुना राबता, हे सगळं जसंच्या तसं इथे उभं केलंय. आणि मित्रांनो, जरा आता हे बघा, इथे या भक्तांच्या थेट ओठात, गळ्यात, गालात आणि चक्क हातात लोखंडी तारा आरपार खुपसलेल्या आहेत. हे दृश्य पाहिले की काळजाचा थरकाप उडतो. डोक्यात पहिला प्रश्न येतो, ही कसली भक्ती आणि हा कसला चमत्कार. काडसिद्धेश्वर महाराजांचं मंदिर आहे. इतकं काय पाहायला भेटतं इथं की तुम्ही पाहून थकून जातात. हे बघा, आमच्या मॅडम थकले तिथं. एवढं सगळं पाहायला मिळतंय. आतमध्ये जो उपहारगृह सुद्धा आहे. 12 ते 2 या वेळेत जर तुम्ही आलात तर तुम्हाला प्रसाद सुद्धा मिळतो. विचारायची सुद्धा गरज पडत नाही. हे आरो दाखवलेत असं खाली कुठं कुठं कसं जायचं, त्यानुसार गेलं की पूर्ण सगळं 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 पाहायला मिळतं इथं. हे पहा, जिलेबी, भजी, चादर युक्त आहे, सोलापुरी चादर बघा इथं. पाट्या, कुराडी, इथं बघा घुंगर बैलांसाठी. ह्या मावशाने सगळं बघितलेलं असेल पहिलं. हे बघा, आहे ना नवीन, हे काय माहिती नाही. हे बघा पूर्वीचं आहे ना. हे बघा इथे कपडे विकायला, तिथं आंबे विकायला चालू आहेत. आंबे विकायला हे नवीन गोष्टी नाहीत. चादरा, हे पोतडी विकायला हे नवीन. ती माणसं बघा पाठीमागची, ह्या फळं नवीन नाहीत, माणसं बघा, माणसं. ते माणसांची ठेवून बघा कशी आहेत. केळी विकणारे बाई आहे बघा. हे इथं बघा, इथं दिंबड्या, ढोलकी, तबले, पकवाज है ना. इथं वेगवेगळ्या पद्धतीच्या टोप्या आहेत. इथं बघा, ती पहिलं काय म्हणतात त्याला, तिथं तुंबडी लावली जायची, तुंबडी. हे बघा, आणि इथं ही शेवट, इथं ह्या लाईनचा शेवट. इथं बघा काय करतात नेमकं माहिती नाही, पण इथं शेतकऱ्यांची काहीतरी ऍक्टिव्हिटी चालू आहे. बाकी आहे इथं बघा, रव्या, बेलणी, उलतानी, सगळे लाकडे आहेत. कासार, बांगड्या भरायला चालू आहे तिथं. इथं एक गाळा रिकामा आहे. इथं बघा भांडी, बापरे, ही पूर्वी भांडी. आणि सगळी तांब्याची भांडी असायची पहिली, तांब्याची, पितळाची, बापरे. ही पेट्या, पहिलं लॉकर नसायचं, पेट्या असायच्या ना, त्या पेट्या बघा वेगळ्या कलरफुल. हे फोटो फ्रेम, ही खेळणी लहान मुलांची. ही आत्ताची जोडपी. हे शहरीकरण, शहरी लोक कसे बघतात बघा. बघा हे मिठाईची दुकानं बघा, देव मंदिरातल्या घंट्या, वेगवेगळं
देवाच्या शिखरावरती कळस वगैरे कसे लावले ते त्याचं सगळं साहित्य आहे इथं. किटले आहेत सगळं पितळाची तांबे जशी जी पूर्वी होतं ना जे आता पाहायलाच मिळत नाही हे सगळं. तेव्हा इथं नारळ पूजेचं साहित्य. हे साहित्य नवीन नाही पण ही माणसं बघा त्यांची ठेवण कपडे पेहराव कसा आहे बघा. मित्रांनो, अख्खा कनेरी मठ, त्या गुहा, तो इतिहास आणि ते सुंदर गाव पाहत असताना पायाची चांगलीच पायपीट होते. शरीर थकतं, भूक अनावर होते आणि अशा वेळी पाऊल पडतात ते मठातल्या भव्य अन्नछत्राकडे. तिथे गेल्यावर जो आनंद मिळतो ना तो जगातल्या कोणत्याही 5 स्टार हॉटेलमध्ये करोडो रुपये खर्च करूनही मिळणार नाही. कारण ती केवळ भूक नसते तर ती त्या कष्टाची, त्या पायपीटीची पावती असते. हा नंदी पहा, प्राचीन शिव मंदिराच्या समोरचा हा नंदी आहे बघा किती मोठा आहे. त्याच्या समोर हे एवढा मोठा पोर्च आहे आणि इथून असं या नंदीच्या समोर एकदम असे 2 मोठे हत्ती आहेत एकदम तिथं. आता इथून आपण सरळ जाऊया वरती आणि त्या पलीकडे शिव मंदिर आहे. मंदिराच्या एंट्रन्सला असे 2 मोठे हत्ती आहेत हे पहा. मित्रांनो, अन्नछत्रात मस्त महाप्रसादाचा लाभ घेऊन पोट आणि मन दोन्ही तृप्त होतं. पण खरी आध्यात्मिक तृप्ती तर पुढे रस्ता पाहत असते. अन्नछत्रातून बाहेर पडतात समोर दर्शन होतं ते एका भल्या मोठ्या भव्य आणि नयनरम्य नंदीरायाचं. नंदी महाराजांचं दर्शन घेऊन मनातून एकच आवाज येतो, हर हर महादेव. याच जयघोषात जेव्हा आपण पुढे सरकतो तेव्हा दारापाशी उभं असलेलं ते 2 मोठ्या हत्तींचं रूप आपलं स्वागत करतं. हा राजेशाही थाट पाहतच आपण या प्राचीन आणि ऐतिहासिक शिव मंदिरात प्रवेश करतो. मंदिरात पाऊल टाकतात सर्वात आधी दर्शन होतं ते आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं. विघ्नहर्त्याला नमन करून जसं आपण पुढे जातो तसं या मंदिराचं सौंदर्य डोळे दिपवून टाकतं. इथलं बांधकाम इतकं आखीव आणि सुंदर आहे की त्या काळातील कारागिरांच्या कौशल्याला नतमस्तक व्हावंसं वाटतं. प्रत्येक दगडात, प्रत्येक खांबावर जणू इतिहास कोरलेला आहे. हे सुंदर बांधकाम निहाळत जेव्हा आपण गाभाऱ्यात पोहोचतो तेव्हा समोर प्रकट होते ती साक्षात शिवपिंड. त्या पवित्र शिवलिंगाचं दर्शन घेताच शरीरातल्या अणूमध्ये एक वेगळीच अद्भुत ऊर्जा निर्माण होते. प्रवासाचा सगळा थकवा, मनातले सगळे विचार तिथेच उरून जातात आणि फक्त उरते ती महादेवाची शांतता. पण या मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य काय आहे माहिती आहे का? इथे आतल्या आत एक नाही तर चक्क 2 शिव मंदिर आहेत आणि ही दोन्ही मंदिरं स्थापत्य कलेचा असा नमुना आहे की एकापेक्षा एक सरस आहेत. महाप्रसादाची तृप्ती आणि त्यानंतर शिवाच्या चरणी मिळालेली ही अथांग शांतता यामुळे या सिद्धगिरी कनेरी मठाची वारी खऱ्या अर्थाने यशस्वी होते. चला तुम्हीही मनातून एकदा म्हणा, हर हर महादेव. त्यानंतर त्या पाठीमागा हा सत्संग हॉल आहे. तिकडे त्या मंदिराच्या पाठीमागा ध्यान मंदिर आहे आणि हे ब्रह्मलीन श्रीमद जगद्गुरु श्री काडसिद्धेश्वर स्वामी महाराज 48वे मठाधिपती श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान त्यांची ही मूर्ती आहे. मित्रांनो, मंदिराच्या दर्शनानंतर बाहेर आल्यावर जरा आता हा चौक बघा किती स्वच्छ, सुंदर आणि टापटी बनवला आहे. आणि या चौकाच्या अगदी मध्यभागी असलेली ही कलाकृती बघा. एक शेतकरी आई वडील आणि वडिलांच्या खांद्यावर बसलेला त्यांचा लहानगा मुलगा हे दृश्य पाहून थेट आपल्या लहानपणीच्या आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहतात. वडिलांच्या खांद्यावर बसून पूर्ण गाव पाहण्यात जो आनंद असायचा तोच निरागस आनंद या पुतळ्यामध्ये इतका सुंदर टिपला आहे की मनात मायेचा पाझर फुटतो. आणि त्याच मायेनं आता आपण पाहूया माया महल. महामाया हॉल मध्ये आहोत आपण. नॅनो रेल्वे स्टेशन हे पहा, रेल्वे प्लॅटफॉर्मवर असल्यासारखं वाटतंय ना. सिद्धगिरी रेल्वे स्टेशन म्हणजे असं बनवलेलं आहे बघा. विहीर खोल वाटते बघितलं, माया विहीर. जायचंय कुठं नेमकं? सगळीकडे आरशेच आरशे आहेत. जिकडे तिकडे आरशेच आहेत. कोणीकडे बघायचं, प्रत्येक आरशात एकच धडकण्याची शक्यता असते इकडे. हे बघ इकडे जाऊया, धडका धडकी. बापरे, हे असं आहे तर कोणीकडे जायचं? इकडे इथं धडकतंय, इथं वाट संपली. इथे इकडं आहे. इथं बी वाट संपली. इकडं इथं आहे. इकडं या अशा आरशा आहेत काच. हे बा, सरळ चालू शकत नाही माणूस, धडकाधडकीच होते इथे. इकडं थोडं रस्ता चुकला की अडकलं.
इथं आहे इथं या इथं आहे इथं अरे बाप हो इथं धडकलंय कोणतरी अक्षरशः जोरात धडकलेलं दिसतंय एकदम काच फुटलाय एवढं बी काय म्हणजे हे नाही अवघड पण जर हात पुढं नाही ठेवला ना तर सरळ जाऊन धडकण्याची शक्यता आहे असं आहे हे बाबा इकडं पुढं जाऊ शकते तर असं बाहेर इथं निघतो इथं बाहेर निघलो आपण असे काच आहेत असं आपली प्रतिकृती बघा कशी दिसते 20 रुपये तिकीट आहे फक्त ह्याचं म्हणजे हे बघा किती बारीक दिसतोय मी इथं 1 फुल 2 हाफ इथं असे होऊ नका रे बाबा बुटके इथं 1 फुल 2 हाफ इथं एका पायाचे 2 बिन पायाचे एका पायाचे आणि 2 बिन पायाचे आपल्या प्रतिकृती बघा या वरच्या दोघाला पाय नाही 1 पायाचा आहे हे बघा इथं किती उंची दाखवते जवळ जायला असं तिरकं बघावं लागतं डोळ्याला त्रास होते बघा आहे ना ह्याच्यात बघा उलट सवास दिसते वरून दिसते खालून दिसते जवळ जायला तसं डोळ्याला त्रास होते झालं संपलं हे असं आहे माया महाल इकडं पण आहे वाटते इकडं आहे इथं फोटो काढण्यासाठी आहे तर मित्रांनो जिथून आपण या अद्भुत म्युझियम पाहायला सुरुवात केली होती तो निसर्ग तो इतिहास ती संस्कृती आणि तो शिवमंदिर सर्व काही फिरून आपण आता शेवटी तिथेच पोहोचलो आहोत जिथून आपला हा प्रवास सुरू झाला होता आणि इथे आल्यावर हा सर्वात गोड भाग बघा इथे आपल्या लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांच्या वेशात लाकडी घोड्यावर बसून खूप सुंदर फोटो काढता येतात आपल्या मातीचा हा दैदिप्यमान इतिहास पुढच्या पिढीच्या मनात लहानपणापासून रुजावा यामागचा हा सुंदर विचार आहे आम्ही सुद्धा आमच्या लाडक्या शाहूचा असाच महाराजांच्या वेशात एक सुंदर फोटो काढला सिद्धगिरी कन्हेरी मठाची ही सफर खरोखरच न विसरता येणारी आहे मित्रांनो आजचा आपला हा दुसरा भाग आपण इथेच संपवत आहोत या 2 भागांच्या माध्यमातून मी तुम्हाला मठाचा कोपरा ना कोपरा दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ आणि आमचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मराठी माणसांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील एका अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे